नमस्कार मंडळी, आज आपण तुलसी विवाह घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत। या दिवशी अनेक जण तुळशीचे लग्न लावतात, त्यामुळे सर्वांनाच गुरुजी किंवा ब्राह्मण मिळणं शक्य नाही, तरी सुद्धा आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुळशीचे लग्न लावू शकतो। कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरज मुहूर्तावर तुळशी विवाह संपन्न केला जातो। पण या दिवशी तुम्हाला काही कारणास्तव तुळशी विवाह करायला जमला नाही, तर तुम्ही कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही तुळशीचे लग्न करू शकता। तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून तिचा विवाह श्रीकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावला जातो। या दिवशी तुळशीला छान सजवण्यात येतं। तुळशीभोवती छान रांगोळी आणि दिव्यांची आरास केली जाते। उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव तुळशीभोवती घातला जातो। आणि आपल्याकडील प्रथेप्रमाणे एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी निघायला पण सुरुवात होते। तर यावर्षी रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे। ते बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी तुम्ही तुलसी विवाह करू शकता। तुलसी विवाह केल्यामुळे कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, त्याबरोबरच तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होते। आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे। तर तुलसी विवाह करण्याआधी आपल्याला तुळशीची कुंडी एका ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तुळशीच्या आसपासची जागा पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। गावाकडे घरासमोरच तुळशी वृंदावन असते, तर त्या ठिकाणीच शेणाने सारवलं जातं, छानशी रांगोळी काढली जाते, दिव्यांची आरास केली जाते, तुळशी वृंदावनाला रंग दिला जातो आणि त्यावरती स्वस्तिक काढलं जातं। तर या ठिकाणी मी अशी तुळस सजवून घेतलेली आहे। तुम्ही तुळशीला साडी देखील नेसवू शकता। या दिवशी आपल्याला तुळशीला नववधूप्रमाणे छान सजवायची आहे। जर शक्य असेल तर तुळशी वृंदावन तसेच आसपासच्या ठिकाणी आपल्याला रंग द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुलसी विवाह, शुभ विवाह, राधाकृष्ण असं लिहू शकता। तुळशीला सजवल्यावर तुळशीभोवती उसाचा मांडव घालायचा आहे, दिवे लावायचे आहेत। तर मी अशी सगळी तयारी करून घेतलेली आहे। बाजूलाच एक चौरंग ठेवून त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कपाळी गंध लावायचा आहे, महिलांनी हळदी कुंकू लावायचं आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे। त्यानंतर एका कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आणि त्यामध्ये फूल बुडवून आपल्याला सर्व पूजेच्या साहित्यावरती, पूजेच्या जागेवरती, आपल्या आसनावरती, स्वतःवरती देखील शिंपडायचं आहे। त्यामुळे सर्व साहित्याची पण शुद्धी होते। अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करूया। त्यासाठी चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा श्लोक तुम्ही म्हणू शकता। मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर पुढील पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेसाठी आचमन करणं गरजेचं आहे। त्यासाठी 3 वेळा उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडायचं आहे। डाव्या हाताने आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। आणि तिसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। ओम गोविंदाय नमः। आता कोणतीही पूजा म्हणलं की आपण सुरुवात करतो गणेश पूजनाने। त्यासाठी एका ताम्हणामध्ये आपल्याला आपल्या देवघरातली गणपतीची मूर्ती घ्यायची आहे। तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेऊ शकता। त्यावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। बाप्पांना स्वच्छ स्नान घातल्यावर मूर्ती स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून आपल्याला चौरंगावरती स्थापन करायची आहे आणि आपले प्रथम पूजनीय गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, लाल फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, कापसाचे वस्त्र घालायचे आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाते। आपलं जे काही कार्य सुरू आहे पूजेचं तर ते निर्विघ्नपणे पार पडावं अशी त्यांना प्रार्थना करावी आणि मनोभावे नमस्कार करावा।
त्यानंतर आपण कलश स्थापना करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी गव्हाची रास घातली आहे। तर या ठिकाणी आपल्याला गहू किंवा तीळ वापरायचे आहेत। तर मी गव्हाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू वाहून कलशाची स्थापना करणार आहे। कलशामध्ये मी 80% शुद्ध पाणी भरून घेतलं आहे। कलशाला ओल्या गंधाने 5 नाम काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल टाकायचं आहे। त्यावरती 5 विड्याची किंवा आंब्याची पाने लावायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आणि अशा प्रकारे कलशाची स्थापना झाली की आपल्याला कलश पूजन करून घ्यायचं आहे। कलशाला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, एखादं फूल अर्पण करायचं आहे। त्यासोबतच आपण घंटेचं देखील पूजन करून घेऊया। घंटेला देखील हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करायचं। त्याच्यानंतर मी एका ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घेतली आहे आणि बाळकृष्णाला पण आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं अत्तर देखील टाकू शकता आणि आपल्याला अशा प्रकारे शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ओम श्री कृष्णाय नमः, ओम श्री कृष्णाय नमः। या दिवशी तुळशीचं लग्न बाळकृष्ण किंवा शाळीग्रामशी लावलं जातं, त्यामुळे इथे मी बाळकृष्णाची मूर्ती घेतली आहे। अशा प्रकारे बाळकृष्णाला स्वच्छ स्नान घालून झालं की ज्या पद्धतीने आपण वधूवरांना हळद लावतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कृष्णाला आणि तुलसी माता यांना हळद लावायची आहे। ओली हळद करून घ्या, म्हणजेच हळदीमध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि हीच ओली हळद आपण लावायची आहे। पहिल्यांदा आपण बाळकृष्णाला हळद लावूया। ही ओली हळद बाळकृष्णाच्या मूर्तीवरती खालून वर 5 वेळा अशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे आणि अशी हळद लावून झाली की मग आपल्याला बाळकृष्णाला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून आपल्याला चौरंगावरती स्थापन करायची आहे। यानंतर आपण याच पद्धतीने तुळशी मातेला तीच हळद लावणार आहोत। तुळशीला पण खालून वर 5 वेळा अशा पद्धतीने आपल्याला हळद लावायची आहे आणि त्यानंतर तुळशीवरती आपल्याला फुलाने पाणी शिंपडायचं आहे 3 वेळा। हळद लावल्यानंतर स्नानाचा विधी असतो, त्यामुळे आपण 3 वेळा फुलाने पाणी शिंपडायचं आहे किंवा 3 पळी पाणी तुम्ही तुळशीमध्ये सोडू शकता। अशा पद्धतीने आपण बाळकृष्णाला आणि तुळशी मातेला हळद लावून घेतली। त्यानंतर तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रावरती थोड्या अक्षता ठेवून किंवा तांदूळाने स्वस्तिक काढून त्यावरती आपल्याला बाळकृष्णाची स्थापना करायची आहे। तुमच्याकडे जर पिवळं वस्त्र नसेल तर एखादं नवीन पांढरं शुभ्र वस्त्र घेऊन त्याला हळद लावून तुम्ही पिवळं करू शकता आणि त्यावरतीच शक्यतो बाळकृष्णाची स्थापना करावी। आपण बाळकृष्णाला स्वच्छ स्नान घातल्यावर आपण जसे तुळशीला छान सजवले आहे अगदी त्याचप्रमाणे बाळकृष्णाला देखील जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचे आहे, कारण या दिवशी त्यांचा विवाह आहे। आणि मग आपल्याला बाळकृष्णाची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे। बाळकृष्णाला चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहेत, कापसाचे वस्त्र घालायचे आहे, पिवळे फूल अर्पण करावे, त्यासोबतच मंजुळा असलेले तुळशीपत्र अर्पण करावे। त्यानंतर आपण तुळशी मातेची पण विधिवत पूजा करून घ्यायची आहे। तुळशीमध्ये पण आपल्याला 3 पळी शुद्ध पाणी सोडायचं आहे, 3 पळी पंचामृत सोडायचं आहे, पुन्हा एकदा 3 पळी शुद्ध पाणी सोडायचं आहे। त्यानंतर तुळशीला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे आणि तुळशीची पण आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। तुळशीला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत। तुम्ही तुळशीला गजरा घेतला असेल किंवा फुलांचा हार घेतला असेल तर तो पण घालून घ्यावा किंवा फुलं घेतली असतील तर ती अर्पण करावी। या ठिकाणी पहा मी असा तुळशी मातेला हार आधीच घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपण तुळशीला जे काही सौभाग्य अलंकार घेतले आहेत ते सर्व घालून घ्यायचे आहेत। हिरव्या बांगड्या हे सर्व साहित्य या दिवशी बाजारामध्ये सहज मिळून जाईल। काळे मणी, हिरव्या बांगड्या, आरसा, फणी, टिकली, ओटीचं सर्व साहित्य, आवळा, चिंचा, बोरे असं सगळं साहित्य या दिवशी बाजारामध्ये सहज मिळतं, ते तुम्ही विकत आणून अर्पण करू शकता। अशी पुडी मिळते बाजारामध्ये, यामध्ये सगळं साहित्य असतं, तर ही पुडी तुम्ही आणून त्यातील साहित्य तुळशीच्या मुळाशी अर्पण करू शकता। तसेच या दिवशी आवळा, चिंचा, बोरे यांना देखील खूप मोठा मान असतो, त्यामुळे ते पण आपल्याला तुळशीच्या मुळाशी वाहायचे आहेत। इथे आपण तुळशीला हवं त्या पद्धतीने सजवू शकतो। इथे मी काळ्या मण्याची पोत घातली आहे, तुळशीला बाशिंग बांधला आहे, त्यासोबतच लाल चुनरी देखील अर्पण केली आहे। या दिवशी आपल्याला जे काही साहित्य मिळेल त्यामध्ये आपण मनोभावे पूजा करावी, तरीही आपल्याला पूजेचे पुण्य मिळेल। अशा प्रकारे तुळशीची पूजा करून झाली की तुळशी समोर आपल्याला एक विडा ठेवायचा आहे। जोडपानावरती 5 प्रकारचं विड्याचं साहित्य ठेवायचं, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं
असं साहित्य ठेवून त्यात बिड्याची देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही लाह्या बत्तासे, फळे किंवा एखादा गोडाचा पदार्थ, शिरा वगैरे किंवा दिवाळीचा फराळाचा नैवेद्य दाखवू शकता। इथे मी लाह्या बत्तास्यांचा आणि दिवाळीचा फराळांचा नैवेद्य दाखवला आहे। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। अशा प्रकारे तुळशीची पूजा झाल्यावर आपण तुळशीची ओटी पण भरायची आहे। खणा नारळाने पण तुम्ही ओटी भरू शकता किंवा अशा पद्धतीने एखादा ब्लाउज पीस घेऊन त्यावरती ओटीचं साहित्य ठेवून एखादं फूल ठेवून हळदी कुंकू वाहून आपण ही ओटी तुळशीच्या मुळाशी लावायची आहे आणि तुळशीच्या बाजूला ठेवायची आहे किंवा तुम्ही तुळशीच्या मुळाशी जागा असेल तर तिथे पण ठेवू शकता। आपण जो काही नैवेद्य तुलसी मातेला दाखवला तोच नैवेद्य आपल्याला बाळकृष्णाला पण दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर अशी सगळी पूजा झाल्यावर तुळशीच्या लग्नासाठी आजूबाजूचे काही मंडळी बोलावली असतील किंवा घरातले सदस्य असतील तर सर्वांना आपण अक्षता द्यायच्या आहेत आणि मंगलाष्टका झाल्यावर आपल्याला या अक्षता टाकायच्या आहेत। मंगलाष्टक म्हणताना पांढऱ्या शुभ्र रंगाचं एक नवीन वस्त्र घ्यायचं आणि त्याच्या मधोमध आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे कापड वधू आणि वर यांच्यामध्ये पकडायचं आहे। याला अंतरपाठ म्हणतात। स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणी थेऊरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामोराञ्जनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलम। शुभमंगल सावधान, शुभलग्न सावधान। अशा प्रकारे आपण 3, 5 किंवा 7 मंगलाष्टक म्हणायचे आहेत, पण व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी एकच मंगलाष्टका म्हणली आहे। मंगलाष्टका संपल्यानंतर वधूवर एकमेकांना हार घालतात। तुम्ही जर 2 हार घेतले असतील तर एक हार बाळकृष्णाला लावून तुलसी मातेला घालायचा आहे आणि दुसरा हार तुलसी मातेला लावून बाळकृष्णाला घालायचा आहे। मी हार घेतलेला नाहीये त्यामुळे मी फूल एकमेकांना लावून एकमेकांजवळ ठेवलेला आहे। मंगलाष्टका संपल्याबरोबर आपण काही वाद्ये वाजवण्यासाठी घेतली असतील तर ती वाद्ये आपण वाजवायची आहेत किंवा फटाके फोडायचे आहेत आणि मग सर्वात शेवटी आपल्याला आरती करायची आहे। आधी गणपती बाप्पांची आरती म्हणायची, नंतर तुळशी मातेची आरती करायची। तुळशीची आरती तुम्हाला मोबाईलवर यूट्यूबवरती मिळून जाईल, ती तुम्ही लावून आरती करू शकता। शेवटी धूपदीप ओवाळायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे। आलेल्या सर्व मंडळींना प्रसाद रूपी गोडाचा शिरा वगैरे तुम्ही जो काही बनवला असेल प्रसाद तो तुम्ही द्यायचा आहे। अशा प्रकारे एकदा का विवाह सोहळा संपन्न झाला की आपण जी बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आहे ती आपण तुळशीच्या मुळाशी उजव्या बाजूला ठेवू शकतो। त्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती तशीच कुंडीमध्ये ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये ती मूर्ती परत नेऊन ठेवू शकतो। तर अशा प्रकारे हा तुलसी विवाह सोहळा इथे संपन्न झालेला आहे। या प्रकारे तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या रूपात शाळीग्रामशी किंवा श्रीकृष्णाशी लावण्यात येतो। तर यावर्षी तुम्ही पण याप्रमाणेच तुमच्या तुळशीचा विवाह नक्कीच साजरा करा। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।